आज यांनी मस्त असा भरपूर सारा भाजीपाला आणला होता, पण मला याच्यातलं काहीच करायचं नव्हतं, कारण की मला करायचं होतं सोळं वांगं. कारण की सीझन संपत आला, हे सोले पण संपणार आहे, म्हणून मी इथं सोळ्या वांग्याची तयारी करून घेतली आहे. बघा किती मस्त वांगे आहे. कढईमध्ये थोडं तेल टाकलं, मोहरी टाकली आणि कांदा पण टाकला आणि मस्त छान असं परतून घेतलं थोडा वेळ. आणि नंतर टोमॅटो, मग आपलं लसण संपला होता म्हणून लसण इथे बारीक काढायला घेतला. हा माझा खलबत्ता आहे. ह्या खलबत्त्याची स्टोरी काही वेगळीच आहे, ते मी नंतरच्या मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेल. मग छान असं लसण बारीक केल्यानंतर मी इथे लसण कढईत टाकून घेतला आणि छान त्याला कढईत थोडं सुवास येतपर्यंत मस्त असा भाजून घेतला. नंतर आपले मसाले, सगळेच मसाल्याचे पावडर आहे ते मी इथे मिक्स केले आणि नंतर मग लाल तिखट घेतलं. आपलं मला भाजी झणझणीत हवी म्हणून मस्त इथं तिखट मिक्स केलं. नंतर थोडं मीठ टाकलं, छान परतून वगैरे घेतल्यानंतर इथे त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आणि सगळं मसाले व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यात सोळे वांगे असं छान शिजू दिलं मस्त. आणि त्याच्यामध्ये नंतर थोडं गरम पाणी ॲड केलं. बाजारातून फ्रूट्स आणले होते आणि मला इथे भाजी करता करता फ्रूट्स खायची इच्छा झाली. काळे अंगूर होते, खूप मस्त होते आणि इकडे आपली भाजी रेडी आहे. चला तर मग बाय बाय.